नमस्कार मित्रांनो. तुम्हाला कंटाळा आला असेल ना माझे व इतरांचे उपदेश सल्ले ऐकून? यूट्यूबवरील चाणक्य नीती, कृष्ण संदेश, स्वामी विवेकानंदांचे विचार, मोटिवेशनल व्हिडिओ ऐकून? लोक जेव्हा उपदेश देतात तेव्हा मनात विचार येतो, अरे बोलणे सोपे आहे पण करणे तितकेच कठीण आहे. ज्याच्यावर ही वेळ आणि काळ येते त्यालाच कळते, बरोबर ना? ज्याची जळते त्यालाच कळते, असे वाक्य आहे आणि ते अगदी बरोबर आहे. तुम्ही जेव्हा त्या परिस्थितीत असता तेव्हाची परिस्थिती का निर्माण झाली आहे, कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे, असे का घडले, मलाच दोष का दिला जात आहे, खूप गोष्टी असतात त्यामागे. आणि अशा वेळी निर्माण झालेली परिस्थिती हीही फार वेगळी असते. निर्णय घेणे कठीण होते, विचार थांबतात, डोके काम करणे बंद करते, काहीही सुचत नाही, एकटे वाटू लागते, सर्व काही हाताबाहेर गेले आहे असे वाटू लागते. रडू आवरता येत नाही, कोणाला काही सांगता येत नाही. खूप बिकट परिस्थिती असते तेव्हा. अशा वेळी काय करावे कळत नाही. तेव्हा मित्रांनो, सर्वात उत्तम पर्याय म्हणजे शांत राहणे. हो मित्रांनो, शांत राहणे हा एकमेव पर्याय आहे. सर्वांचे सर्व गप्प ऐकून घेणे याला शहाणपण म्हणतात. कारण या परिस्थितीत जर चुकून तुमच्या तोंडून काही चुकीचे बोलले गेले तर आगीत तेल ओतल्यासारखेच होईल. म्हणून शांत राहा, डोक्यावर बर्फ ठेवा आणि परिस्थितीला सामोरे जा. तुम्ही गप्प बसलात याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे आहात, तुमच्याकडे उत्तर नाही. तुमची शांतता तुमची कमजोरी नाही, तर तुमची ढाल आहे, तुमचे हत्यार आहे. तसेच जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही वेळेला महत्त्व देता. तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसे? मित्रमैत्रिणींनो, वेळ हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. वेळ हे काळाचे परिस्थितीचे सर्वात मोठे औषध आहे. हे गणित ज्याला कळले त्याला आयुष्य कळले. आणि अशा वेळी कोणाचे ऐकायचे असेल तर फक्त आईवडिलांचे ऐका किंवा शांत डोळे मिटून आपल्या मनाचे ऐका. कारण या पूर्ण विश्वात तुमचे आई-वडील आहेत, जे तुम्हाला चुकीचा सल्ला कधीच देणार नाहीत. कारण आपल्या मुलांचे वाईट व्हावे असा स्वप्नातही ते विचार करू शकत नाहीत. आपल्या लेकराला जेवढा त्रास होतो त्यापेक्षा अधिक त्रास त्या आईवडिलांना होत असतो. त्यांची मुले त्यांच्या काळजाचा तुकडा असतात. हे आताच्या पिढीला कळतच नाही. याचे फार दुःख आहे. आताच्या पिढीला आपले आई-वडील आपले शत्रू वाटतात. कारण ते सारखे उपदेश आणि सल्ले देत असतात. हे करू नकोस, इथे जाऊ नकोस, हे चांगले नाही, असे वागू नकोस. हे सर्व सतत सांगत असतात. हे सांगणे म्हणजे त्यांना किरकिर वाटते, कटकट वाटते. पण त्यामागची काळजी या मुलांना कधी कळणार? आई, वडील आणि मुले यांचा सविस्तर व्हिडिओ लवकरच क्रिएटिव्ह युनिवर्स कनेक्शन या चॅनलवरती पाहायला मिळेल. तो व्हिडिओ नक्की ऐका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर क्रिएटिव्ह युनिवर्स कनेक्शन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. थँक यू युनिवर्स. थँक यू.